संपूर्ण भारतामध्ये श्रीरामाची पूजा केली जाते आणि खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणं ही सर्वसामान्य बाब आहे। मात्र अकोल्यातील पातूर तालुक्यामध्ये सांगोळा नावाच्या गावामध्ये चक्क रावणाच्या सद्गुणांमुळे त्याची पूजा केली जाते। या प्रथेला तब्बल 300 वर्ष पूर्ण झालेत। वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावामध्ये रावण दहनाऐवजी त्याची पूजा केली जाते। तशी परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे। तुम्हाला अजून एक सोडावं लागणार आहे डॉन महादेव हो ते त्यामुळे काय कर्नाटक रावण म्हणजे लंकेतला म्हणजे बाहेरचा कुठला आहे, तर ही भूमी सुद्धा ज्याच्या ताब्यात होती असा एक महान राजा होऊन गेला ज्याने आपल्याला कौटुंबिक आणि मातृसत्ताक शिकवलं। तर त्याचं मंदिर अकोल्याजवळ आहे आणि मला असं वाटतं की हे मंदिर आता हळूहळू मोठं होईलच। तसे यांनी संस्थापन केली, तर मी त्यांना म्हणाल की मला याच्यासोबत जोडून घ्या, कारण की मी सगळं वाचलं, मला कळालंय। गावातल्या लोकांनी एक मूर्ती बनवली, ती रावणाची मूर्ती पाथरा टाकून बनवण्यात आली आणि ती इथं आणल्यानंतर या समोरच्या रस्त्यावरून ते मूर्ती पुढे जायना गाड्या बैलामध्ये 4 बैल लावून आणले। मग मूर्तीची स्थापना त्या लोकांनी इथं केली। तेव्हापासून आमच्या गावले रावण दहनाची जी हे आहे प्रथा आहे ते बंद केली। दगडाची मूर्ती तयार करण्याला ती रावणाची बैलगाडीतून नेताना इथं समोरून बैलगाडीतून नेताना आमच्या गावात आल्यानंतर ते बैलगाडी थांबली, त्यानंतर ते समोर जातच नव्हते का याच्या मागे सर्वांची अशी मान्यता झाली की हा रावणाचा चमत्कार असावा। तेव्हापासून रावणाची आमच्या इथे पूजा केली जाते, स्थापना केली जाते।